महाराष्ट्र पुलिस भर्ती जल्द शुरू करने की मांग को लेकर नासिक में हजारों बेरोजगार युवा सड़कों पर उतर आए। प्रदर्शनकारी युवाओं ने सरकार से पुलिस भर्ती प्रक्रिया को शीघ्र शुरू करने के साथ साथ पूरी प्रक्रिया को पारदर्शी बनाने की मांग की। प्रदर्शन कर रहे युवाओं का कहना है कि कोविड-19 महामारी के बाद लंबे समय से नियमित पुलिस भर्ती नहीं हुई है, जिससे लाखों अभ्यर्थियों का भविष्य अधर में लटका हुआ है। उन्होंने मांग की कि भर्ती प्रक्रिया से जुड़ी हर जानकारी ऑनलाइन, ऑफलाइन और मीडिया के माध्यम से सार्वजनिक की जाए, ताकि किसी भी प्रकार की भ्रम की स्थिति न बने। नाशिक शहर हे संपूर्ण महाराष्ट्रात आज स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक हब म्हणून जन्माला येते। संपूर्ण महाराष्ट्रातून आता तुम्ही जे हे काही विद्यार्थी बघतायत हे फक्त जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक शहरामध्ये येत आहेत। या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख काही मागण्या होत्या पोलीस भरती संदर्भात। एमपीएससीच्या धर्तीवर जसं एमपीएससीचं नियोजित वेळापत्रक असतं त्या पद्धतीनेच पोलीस भरतीचं सुद्धा वेळापत्रक अगोदरच जाहीर व्हावं, ही त्यांची एक प्रमुख मागणी होती। कोविडच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर वयाच्या बाबतीत जो काही अन्याय झाला त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एक संधी मिळावी, जशी ज्याप्रमाणे मागच्या वर्षी शासनाने दिलीच होती, परंतु त्यांना पुन्हा एकदा एक संधी मिळावी, वय वाढ त्यांना मिळावी, या संदर्भातलं आजचं निवेदन होतं। आज आम्ही सर्व नाशिक शहरातील ज्यांना खरंच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांप्रती काहीतरी अस्मिता आहे वर त्यांना काहीतरी त्या विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाण आहे, असे सर्व फक्त मार्गदर्शक आज नाशिकमधले अकॅडमीचे संचालक असतील किंवा कोणी त्यांचे कोचेस असतील, ते सर्व लोक आज येथे आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे ते आपण शासन दरबारी आज मांडलेले आणि आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून खूप चांगले पॉझिटिव्ह असे संकेत मिळाले। त्यांनी आम्हाला लगेचच आश्वासन दिलं की तुमच्या सर्व मागण्या या रास्त आहेत आणि आम्ही नक्कीच याच्या संदर्भात काही ना काही पॉझिटिव्हली आम्ही पाऊल उचलू आणि त्याच्या संदर्भातले आपल्याला पुढचे लगेच काही त्यांच्या घोषणा असतील त्या शासन दरबारी त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहेत। आज नाशिक जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व मार्गदर्शक तसेच सर्व एक साधारणतः 3,500 ते 4,000 विद्यार्थी आज पोलीस भरतीवरती विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्यायावरती आज आम्ही दाद मागण्यासाठी आलेलो होतो। आज या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या या स्वरूपाच्या होत्या की कोविडमध्ये बऱ्याच मुलांचे वय भरतीमधून बाद झालेले होते, तर या मुलांना परत चान्स मिळावा। त्यानंतर भरती प्रक्रिया ही जो पेपर असतो तो पेपर ऑफलाईन पद्धतीने व्हावा। त्यानंतर जो एमपीएससी प्रमाणे पोलीस भरतीचा जो वेळापत्रक आहे ते एक त्याची तारीख डिक्लेअर व्हावी, जेणेकरून तो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्या कारणाने वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतायत, या मुलांना कुठेतरी दाद मिळेल यासाठी आज हे आंदोलन होतं। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन हे निवेदन दिलं व त्यांनी आमचा या निवेदनाचा स्वीकार केला व योग्य ते न्याय मिळवून देऊ अशी आम्हाला ग्वाही दिली। धन्यवाद। युवाओं ने ये भी मांग की है कि पुलिस भर्ती परीक्षा ऑनलाइन और ऑफलाइन दोनों माध्यमों से आयोजित की जाए, जिससे सभी अभ्यर्थियों को समान अवसर मिल सके। प्रदर्शनकारियों ने सरकार से जल्द भर्ती प्रक्रिया शुरू कर बेरोजगार युवाओं को राहत देने की अपील की। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। सूर्य अकॅडमीचे फक्त मुलं उभे राहतील, मुलं फक्त सूर्य अकॅडमी। चला बाहेर इंटरव्ह्यू मध्ये।